नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान, अन्नदाता सुखी भव. मी गणेश आप्पा. चला आपण मारूया थोड्या गप्पा. शेतकरी मित्रांनो, एक रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. मित्रांनो कसं आहे ना, आपल्याकडे एकापेक्षा अनेक मोबाईल आहे. आपल्या घरात जर आपले 2 मुलं असतील, मुलगी असतील, बायको, आपण जवळपास 5 जण असतील तर 5ही जणाकडे मोबाईल आहेच. आणि आजकाल मोबाईलमध्ये असे वेगवेगळे ॲप्स येत आहेत. ते ॲप्स असे आहे की बरेच ॲप्स असे आहे की घर बैठे पैसा कमावा. हा गेम खेळा, तो गेम खेळा, त्याच्या माध्यमातून घरी बसून पैसे कमावा. आणि त्यात आता IPLचं सीझन चालू आहे. कसं आहे, आपल्या ऐकणीत असं आहे की IPLची निर्मिती आहे गल्ली बोळातून. क्रिकेटर तयार व्हावे, खेळाडू तयार व्हावे आणि ते नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर झळकावे, त्यांना तिथं ती संधी मिळावी, यासाठी IPLची निर्मिती आपल्या ऐकणीत आहे. परंतु आजची परिस्थिती IPLची जर म्हटली तर निवळ पैसा पैसा आणि पैसा, याच्यापेक्षा दुसरं काही दिसत नाही. काही हरकत नाही, आपलं काय जाते, आपल्याला शो काय, आपण पाहायचं नाही पाहायचं इथपर्यंत ठीक आहे. परंतु आता हे जे ड्रीम 11 जे आहे, एक टीम बनवा मोबाईलच्या माध्यमातून, ॲपच्या माध्यमातून, आणि ते पैसे लावा त्याच्यावर आणि भरपूर असे पैसे कमावा. हे जुवाच आहे ना, एक प्रकारचा जुवाच नाही. आणि आपल्या पाहण्यात आहे की या जुव्यापासून कितीतरी घरं बर्बाद झाले, कितीतरी लोकांच्या प्रॉपर्ट्या विकल्या गेल्या जुव्यापासून. तर मित्रांनो, हे IPL म्हटलं आणि हे ड्रीम 11 काय ते, हे आता कसं आम्हाला या मुलांच्या जे चर्चा ऐकायला येतात, त्यांच्या ज्या गोष्टी ऐकायला येतात गावखेड्यातनी आमच्याकडे, की ड्रीम 11वर एवढे पैसे जिंकता येते, तेवढे जिंकता येते. आणि ॲडसुद्धा आहेत. हे ॲड करायला तर पुढंच आहे, क्रिकेटर पुढंच आहे, हिरो लोक पुढंच आहे. ज्याच्याकडे बंबाळ पैसे आहेत ते आपल्याला ते ॲड करूनच राहिले. ते तर कायची ॲड करते, ते गुटख्याची ॲड करते, ते दारूची ॲड करते, ते जुव्याची ॲड करते, कायची रमीची ॲड करते. त्यांचं ते कामच आहे. जेवढा पैसा आहे त्यांच्याकडे, तरी पण ते अशा हलकटी ॲड करतात. असो, तर मित्रांनो, हे म्हणायचं आहे, हे ड्रीम 11च नाही, हे सध्या तरी याचं IPLचं सीझन चालू जरी असेल तरी थोडंसं तुम्ही लक्ष असू द्या आपल्या मुलांवर. ते ड्रीम 11 वगैरे वगैरे याच्यावर पैसे, त्या ॲप्सद्वारे कोणता गेम खेळण्यावर लक्ष खेळतात का, याच्यावर थोडंसं लक्ष आपलंच असलं पाहिजे. आणि आता एक नवीनच ते अंबानीच्या मुलाचा ॲप आला म्हणते, तर त्याच्यामध्ये एक आमच्या ॲड पण आहे, तशा त्या संदर्भातल्या ॲड आहेत. चांगले पत्रकारसुद्धा, मला त्या पत्रकाराचा सुद्धा व्हिडिओ दिसला. चांगले क्रिकेटर, हिरो, अभिनेते हे सुद्धा ॲड करत आहेत अंबानीच्या पोराच्या ॲपची. तर ते ॲप्स असं आहे म्हणते की ते अंबानीचा मुलगाच बोनस देणार तुम्हाला. तुमच्याकडे 500-1000 जरी असले, तुम्ही त्याच्यापासून हजारो रुपये घरी बसून कमावू शकता. ते कुठलं तरी हे मोबाईलमधलं विमान जेवढं उंच जाईल ते काय, तो कसा, तो त्याच्यातला काही प्रकार आहे, तो ते खेळाचा प्रकार आहे. हो साहेब, मोबाईलवरचं विमान, मोबाईलमधलं गेममधलं विमान उडवायला शिकवल्यापेक्षा तुम्ही एवढे मोठे आमच्या लेकरांना रिअलमधलं विमान कसं उडवता येईल त्याच्यासाठी मदत करा ना. तुम्ही हे एक ॲप्स काढून द्याल, तुमच्याकडे बेमाप पैसा आहे, तुम्ही काही करू शकता. तुम्ही एका जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा चांगला कारखाना उभा राहा. आमचे 5-25 हजार पोरं त्याच्यामध्ये लागेल. तुम्ही पैसे कमावा, आमचे बी लेकराले नोकरी, रोजगार भेटन. आता हे धरण आहे, आम्ही धरणापाशी आहे, धरणावरून शेतात जाता हा व्हिडिओ घेतो. आता धरण आहे, पण इकडे तुम्हाला दिसते का, ऊस नाही, केळी नाही, काही नाही. फक्त चना, गहू, ज्वारी. कारण इथं कारखाना नाही आहे. असेच जिथं धरण आहे, जिथं कारखाना नसेल तिथं कारखाने उभा राहा. अंबानी साहेब, तुम्ही ॲप तयार करून लेकराले तुम्ही आता खेळाच्या नादी लावताय. तुम्हाला जे पटतं ते तुम्ही करा. पण मी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, मित्रांनो, आपल्या मुलांना सावध करा. या लागणाऱ्या लतीपासून, वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून घर बसल्या पैसे कमावं एवढं सोपं असते ते. यांच्याकडे एवढे पैसे आहे वाटासाठी, त्यांनी तर सिम पण फुकट वाटले होते. आज आपल्याला किती रुपये बी रिचार्ज मारायला लागते, त्यातही बी 2 GB नेट जरी असलं, 10-12 व्हिडिओ जरी स्वाईप केला आणि इकडे तिकडे जरासे पाहिले तर लगेच मॅसेज येते, आपला 50% डेटा कोटा संपलेला आहे आजच्या तारखेतला. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या मुलांना याच्यापासून, या लतीपासून आपल्या मुलाचं संरक्षण करा. ही लत लागू नका ती वेगवेगळ्या माध्यमातून घर बैठे पैसा कमावाली. एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट करतो आणि थांबतो. धन्यवाद.